हरिओम चिंतन प्रवचन क्रमांक 54 आध्यात्मिक चोर. या पृथ्वीवर मानव हा सर्वच प्रत्येक बाबतीमध्ये सर्वात जास्त प्रगल्भ असलेला सजीव आहे. तसेच हाच शेवटचा सजीव आहे. आता यानंतर देहाची जीवाची आणखी उत्क्रांती नाही. मानवाची प्रगल्भता ही अन्य तमाम सजीवांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण, विशेष, अनन्य, खास आहे. याचे मानवाला विस्मय वाटायला पाहिजे की संपूर्ण पृथ्वीवर इतके विविध सजीव आहेत आणि या सर्वांमध्ये आपणच तेवढे इतके निराळे, आगळे, वेगळे कसे? यामागे काय रहस्य आहे? कारण विचार, कल्पना, तर्क करण्याची कुवत फक्त मानवातच आहे. येथे कोणताही सजीव त्याच्या मर्जीने जन्माला येत नाही आणि कोणीही त्याच्या मर्जीने मृत होत नाही. जन्म मृत्यू यामधील जे जगणे आहे त्यासाठी येथे मूलतः, निसर्गतः, स्वयंभू अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. केवळ या गोष्टी येथे आहेत म्हणूनच सजीव येथे जीवित राहू शकतो. त्यांचे आयोजन, प्रयोजन, नियोजन कोणातरी गुप्त, अदृश्य, अद्भुत शक्तीकडून होत असते. त्यालाच पुरुषोत्तम म्हटले आहे. हे इतके सुव्यवस्थित आहे की हे नक्की काय रहस्य आहे हे आपण शोधावे, जाणून घ्यावे असे आहे. पुराण काळात त्या गूढ शक्तीचा शोध घेण्यासाठी मानवाकडे काहीही उपकरणे नव्हती. परंतु आपल्या ऋषीने जसे अन्न, वस्त्र, निवारा यांच्या देहाचाच साधन सामग्रीप्रमाणे उपयोग करून मिळवित होते, तसेच त्यांनी या गूढ शक्तीचा शोध घ्यायला स्वतःच्या देहाचाच उपयोग करून सुरुवात केली. कारण अन्य मार्गच नव्हता. यासाठी त्यांनी अथक खटाटोपा भयंकराहा केला. आज आपल्याला महा आश्चर्य, विस्मय, अशक्य, अविश्वसनीय वाटावे असे वैश्विक शोध, रहस्य, गूढ गोष्टी ऋषींनी शोधल्या. एकही असा मूलभूत वैश्विक विषय नाही की ज्याचे संशोधन या ऋषींनी केले नाही. अशा प्रकारे वैश्विक विज्ञान शोधणाऱ्यांना आपण ऋषी असे म्हणत होतो. त्या काळी लिहायची सोय नव्हती. त्यामुळे आपल्या या महान द्रष्ट्या ऋषीने हे सर्व विज्ञान घोकून स्मृतीमध्ये जतन करून पुढील पिढीला उपलब्ध करून ठेवले. हे आपल्यावर या महान द्रष्ट्या ऋषींचे थोर उपकार आहेत. केवळ यामुळेच आपल्याला आज हे अनमोल विज्ञान उपलब्ध आहे. पुढे यथाकाळी लिहायची, जतन करायची सोय झाल्यावर ते अनमोल असे साहित्य आज उपनिषदे, वेदांत, निरनिराळी शास्त्रे, ब्रह्मविद्या, विविध सूत्रे वगैरे नावाने उपलब्ध आहे. परंतु अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने पुढील काळात आपल्याकडून हे अनमोल विज्ञान करंटेपणाने, दुर्दैवाने दुर्लक्षित केले गेले. परंतु जेव्हा प्रगत होत असलेल्या निरनिराळ्या परदेशी लोकांनी या ग्रंथांच्या छायाप्रती काढून संस्कृत शिकून याचा अभ्यास सुरू केला तेव्हा आमचे डोळे उघडले. आजचे अत्याधुनिक शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, गूढ रहस्याचे शोधक आपल्या या ऋषींचे पृथ्वीमोलाचे वैश्विक साहित्य आधारभूत म्हणून अभ्यासतात. यावरून मानवी देहाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणावे. केवळ देहाचा उपयोग करून या अशा महान विज्ञानाचा शोध लावला गेला. आज अनेकविध अतिप्रगत अशी साधने उपलब्ध असूनही अनेक वैश्विक रहस्यांची उकल झालेली नाही. आपण लक्षात घ्यायचा मुद्दा हा आहे की मानव हा संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये अतिप्रगत होत असलेली बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, अफाट आकलनशक्ती, विस्मयकारक कौशल्य, अतर्क्य कल्पनाशक्ती, सामंजस्य, जबाबदारीची जाणीव इत्यादी असलेला एकमेव सजीव आहे. अन्य सजीवांकडे काही गुण प्रासंगिक, तात्पुरते, क्षणिक, अल्प, स्वल्प आहेत. त्यांना अन्न मिळवणे, संरक्षण करणे, प्रजोत्पादन करणे आणि हे सर्व सांभाळून अन्यवेळी आराम पडून राहणे हे इतकेच समजते. पिल्लांना जन्म दिल्यावर मादी त्यांचे पालन, लालन,
भरण पोषण इत्यादी करते, परंतु ती पिल्ले मोठी झाल्यावर हळूहळू ती आपापले जगू लागतात आणि ती मादीही त्यांना विसरून जाते. परंतु मानवाचे तसे नाही. त्याला जबाबदारी, सामंजस्य याची जाणीव आहे. तो कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व, ब्रह्मांड इत्यादी या सर्वांची लालन पालन, भरण पोषण, संरक्षण इत्यादी प्रकारे सर्वतोपरी काळजी घेतो. तसे केले नाही तर त्यांच्या दुष्परिणामांची त्याला जाणीव आहे. यासाठी त्याची जबाबदारी तो जाणतो. हा मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यामध्ये एक फार मोठा बौद्धिक, वैचारिक, सामाजिक फरक आहे. मानवाने याची प्रकर्षाने दखल घ्यायची आहे. मानवाने हेही लक्षात घ्यायचे आहे की अन्य प्राण्यांमध्ये लक्षावधी देहांची विविधता आहे, परंतु मानवी देहयष्टी एकाच प्रकारची आहे. याचा अर्थ जसे सर्व सिंह, सर्व लांडगे, सर्व मुंग्या एकाच देहयष्टीच्या असतात, तसाच मानवही एका विशिष्ट देहयष्टीचा आहे. याचा अर्थ तो अन्य प्राण्यांमधून उत्क्रांत झालेला एक प्राणी आहे. तो अन्य प्राण्यांच्याच वंशामधील आहे. समंजस, जबाबदार असलेल्या मानवाने हे जाणून एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे तमाम निर्जीव आणि सजीव यांची काळजी घ्यायची आहे. त्याने या जगाची, विश्वाची, ब्रह्मांडाची काळजी घ्यायची आहे, कारण त्याच्या एकट्याशिवाय हे ज्ञान अन्य जीवांना नाही. हे ब्रह्मांड, विश्वे, पृथ्वी यावरील जडसूक्ष्म तमाम वस्तुजगत मानवाने निर्माण केलेले नाही. याचप्रमाणे या सर्वांचे पालन होण्यासाठी नैसर्गिक सुव्यवस्था मानवाने लावलेली नाही. इतकेच काय, तर त्याच्या स्वतःसह सर्व जगन्नियंत्यांकडून उत्क्रांत झालेले आहे. या ब्रह्मांडामध्ये, विश्वामध्ये, पृथ्वीवर नैसर्गिकपणे अनेक विविध गोष्टी आहेत. या गोष्टी त्यांच्या त्या नैसर्गिकपणे वर्तन करत असतात. हे जाणून त्यांचे जतन मानवाने करायचे आहे. निदान त्यांना धक्का तरी लावायचा नाही, विध्वंस करायचा नाही. त्यांच्यामध्ये ज्या काही नैसर्गिक घडामोडी होतात त्यांचा स्वीकार करून आनंदाने त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. याची जाणीव होणारा मानव हाच एकमेव जीव आहे. यास्तव याबाबत मानवाची जबाबदारी फार मोठी आहे. हे ब्रह्मांड, ही विश्वे, ही पृथ्वी यावरील निर्जीव सृष्टी तसेच सजीव सृष्टी हे नक्की आहे तरी काय? हे सर्व कोणाकडून आणि कशासाठी उत्क्रांत झाले? आपल्या ऋषीने याचा शोध घेतला. त्यांनी या सर्वाला जराही धक्का लावला नाही. ते सहजच नैसर्गिकपणे जगन्नियंत्याकडून उपलब्ध आहे. त्याचा ऋषीने अत्यादराने, श्रद्धेने, भक्तीने, विनम्रपणे जाणून स्वीकार केला. ती सर्वोच्च शक्ती ओळखली आणि ते तिच्यापुढे लीन झाले. हे सर्व परमात्म्यामधून उत्क्रांत झालेले आहे. येथे त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही. याचा अर्थ येथे जे आहे ती त्याचीच अभिव्यक्ती आहे. ते सर्व अभेद आहे. ज्या अर्थी हे सर्व त्याच्यामधून एकामधून एक असे उत्क्रांत झाले आहे, त्या अर्थी या सर्वांची या ब्रह्मांडाला आवश्यकता आहे. येथे अनावश्यक असे काहीही नाही. प्रत्येक घटकाची अन्य प्रत्येक घटकाला नितांत गरज, निकड आवश्यकता आहे. त्यात उच्च नीच असे काहीही नाही. कारण यामधील एक घटक जर नसेल तर त्याचा दुष्परिणाम अन्य घटकांवर होतो. येथील पर्यावरण बिघडते. उदाहरणार्थ, घाणेरी नसेल, घुबड नसेल, उंदीर नसतील तर येथे अनेक आजार उद्भवतील. सर्व घटक समान महत्त्वाचे आहेत. यामुळे या द्रष्ट्या ऋषीने सर्वांचा मान राखला, आदर ठेवला. निर्जीवांचाही त्यांनी सन्मान केला, त्यांना देवतांचे महत्त्व दिले. निसर्गाला त्यांनी देवता मानले. मानवेतर प्राण्यांनाही त्यांनी देवत्व बहाल केले. त्यांनी निर्जीव वस्तू, निसर्ग, मानवेतर प्राणी पूजनीय केले. आज जसे मदर्स डे, फादर्स डे असे काही असते, त्याप्रमाणेच ऋषींनी विशिष्ट दिवस पूजनीय केले. हेतू इतकाच होता की हे असे सर्व वर्षामधून निदान काही दिवस तरी आचरण केले जावे. परंतु पुढे हे सर्व जो जाणतो
त्याच मानवाकडून याचा विपर्यास केला गेला. त्यामागील विचार कालोघात लुप्त झाला. केवळ सोपस्कार उरले. शिस्त लयाला गेली. ताळतंत्र राहिले नाही. सोपस्कारांना धार्मिक स्वरूप देण्यात आले. त्याचा बाजार मांडला गेला. हे धन, मान, सन्मान, सत्ता मिळवण्याचे एक साधन झाले. उच्च नीच असा भेद विकोपाला गेला. ज्या ज्ञानियांनी इतरांना सांभाळून घ्यायचे तेच त्यांच्या अंधश्रद्धा, धर्मांधता, असमंजसपणा, भोळेपणा, अज्ञानपणा याचा गैरफायदा घेऊन त्यांना नागवू लागले. सत्तापिपासू वृत्ती बोकाळली. जुलूम सुरू झाला. चातुर्वर्ण्य पद्धतीचा तर त्यामागील विचारांच्या बरोबर विरुद्ध उपयोग सुरू झाला. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण याऐवजी ब्राह्मण ब्रह्म जाणतो अशी मखलाशी करण्यात आली. कर्माऐवजी जन्मावरून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जाती जाणल्या जाऊ लागल्या. धर्माच्या खोट्या कल्पना रुजविल्या गेल्या. त्याखाली सामान्य जनता भरडून निघाली. जेथे सन्मानीय स्त्री दाक्षिण्य होते तेथे स्त्रिया चूल आणि मूल करत पुरुषांच्या शारीरिक शक्तीपुढे गुलाम झाल्या. हे असे करणे ज्ञानी आध्यात्मिक चोर, लुटेरू, डाकू होते. या आध्यात्मिक चोर, लुटेरू, डाकू यांनी पुढे आणखी महाभयावह हाहाकार उडवून दिला. त्यांनी ज्ञान सर्वसामान्य भाषेमध्ये मोकळे न करता ते संस्कृतमध्ये सीमित केले. यामुळे ज्ञान एका विशिष्ट ठराविक वर्गाकडे राहिले. तसेच स्त्रियांचे गुण ओळखून त्यांचा सन्मान न करता त्या पुरुषांना डोईजड होऊ नयेत म्हणून त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही असे जाहीर केले. याचा आणखी एक विदारक परिणाम म्हणजे ज्ञानाबरोबर धन हे या वर्गाकडे एकवटले. धनी आणि अधनी यांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण झाली. धनाने धन वाढत गेले. या धनाबरोबर सत्ताही त्यांच्याच गळ्यात माळ घालू लागली. धनाचे धनी सत्तेचे धनी झाले. अज्ञानींना अज्ञानीच ठेवण्यामधील हे कारण आहे. आजही पैसे असल्याशिवाय निवडून येता येत नाही. अज्ञानी पैसे देणाऱ्याला मत देतात. अज्ञानींना अज्ञानीच ठेवण्यामधील हे कारण आहे. धनाने सत्ता मिळवून सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना नामोहरम केले जाते. याचा परिणाम भगवंती श्रींचे वैभव, विभूती यांच्या असमान उपभोगावर झाला. हे तर भगवंत श्रींनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या आध्यात्मिक तत्वाच्या विरुद्ध आहे. भगवंत श्री सांगतात, इष्टन भोगान्नी वो देवो दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टाशिनः सन् तो मुञ्चन्ते सर्वकिल्बिषैः भुजते त्वघं पापा ये पंचन्यात्मकारणात. यज्ञामध्ये सर्वांचे दान करायचे असते. सर्वांचे याचा अर्थ आपल्या गरजेचे ठेवून जे उर्वरित आपल्यासाठी जास्तीचे आहे ते गरजूंना यज्ञामध्ये सन्मानाने द्यायचे. कारण जास्तीचे धन अयोगिक अनात्म आचरण करायला प्रवृत्त करते. यास्तव आपल्या गरजेपुरतेच आपल्याकडे ठेवावे, म्हणजे जगताना पाऊल वाकडे पडत नाही आणि अयोगिक आयुष्याऐवजी आत्माचरणाने जीवन जगले जाते. आपण धन कमावण्यासाठी सतत कर्मयोग करत राहतो. याचे शारीरिक, बौद्धिक, वैचारिक असे अनेक फायदे आहेत. विहिरीचे पाणी सतत वापरत राहिले की तेथे झऱ्यामधून ताजे पाणी सतत भरले जाते. परंतु विहीर जर वापरली नाही तर त्यातील झरे वाहते राहत नाहीत. त्यांच्यावर पाण्याचा दाब असतो. यामुळे ते अन्यत्र वाट शोधतात आणि तिकडे प्रवाहित होतात. असो माऊली निरूपण करतात, का झाली या सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया ऐसा स्वधर्म क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो. भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत देहादी इंद्रिये आकृष्ट होऊन जो त्याप्रमाणे त्यातच रममाण होतो असा सर्व धर्मापासून दूर होतो. जवळ असलेल्या धन संपत्तीने माजतो, उन्मत्त होतो. भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेपुढे त्याला अन्य काहीही सुचत नाही. अशाचे काय होते ते माऊली पुढे सांगतात.
तया मग आपाव थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. अशावर महासंकट कोसळते. त्याला जे प्राप्त झालेले आहे अशाच्या जवळ जे आहे त्याचाही तो उपभोग घेऊ शकत नाही. त्याचे सर्वस्व नष्ट होते. भगवंत श्रीने येथे सर्व सजीवांना अत्यावश्यक जे पाहिजे ते मुबलक होईल, पर्याप्त होईल इतके दिलेले आहे. ही त्या उत्क्रांत कर्त्याची लेकरांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. सर्वांनी त्यांच्या अत्यावश्यक गरजा भागवण्या इतपतच या वस्तुजगताचा उपभोग घेतला तर सर्वांना सर्व पर्याप्तते मिळेल, अशी ही भगवंत श्रींची व्यवस्था आहे. परंतु सर्वांना अत्यावश्यक मिळवावे इतपतही ज्ञान, कौशल्य, शक्ती नसते. काही जण अन्य जणांकडून फसविले जातात, लुबाडले जातात, तर काही जणांवर दैवाचा घाला बसतो. असे संचित संपवण्याला असमर्थ होतात. उदाहरणार्थ, विकलांग, परित्यज्य महिला, परित्यज्य बालके, वीरपत्नी इत्यादी त्यांचा काहीही दोष नसताना त्यांच्यावर अन्य कोणाकडून तरी अन्याय झालेला असतो. यामुळे आपल्या अत्यावश्यक गरजा भागवून आपल्या वृद्धापकाळाची सोय झाल्यावर जे जास्तीचे धन आपल्याला मिळते ते कोणाला तरी आवश्यक गोष्टींना वंचित करून मिळालेले असते. मिळणे हे आपले प्रारब्ध संचित असते आणि न मिळणे हे त्यांचे प्रारब्ध असते, संचित असते. यामुळे अशा धनावर आपला हक्क नसतो. कारण कोणाच्या तरी हक्काची पायमल्ली होऊन, कोणाच्या तरी पोटावर पाय देऊन असे धन आपल्याकडे आलेले असते. त्याचा उपयोग स्वतःसाठी करणे, स्वार्थासाठी करणे ही आत्मवंचना, आत्मप्रतारणा असते. यास्तव अशा धनाचा विनियोग अशा प्रकारच्या वंचित व्यक्तींना त्यांचे संचित संपवण्यासाठी उपयुक्त व्हावे यासाठी करायचा असतो. अर्थातच अशांना आयतोबा करायचे नसते, तर त्यांना यासाठी मेहनत घेण्यासाठी सुविधा निर्माण करून देण्यासाठी करायचा असतो. एवढ्यासाठीच गरजेपेक्षा जास्त धन मिळवण्याची विद्या, कौशल्य, शक्ती भगवंत श्रीने आपल्याला दिलेली असते. परंतु असे जो करत नाहीत तो त्यांच्यासाठी आत्मघात साबित होतो. त्यांची धन संपत्ती त्यांच्याकडे टिकत नाही. ती यथावेळी येनकेन प्रकारे त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते. इतकेच नव्हे तर याची शिक्षा म्हणून अशांना त्यांच्या गरजा भागणार नाहीत अशी दारुण अवस्था प्राप्त होते. त्यांना त्यांच्या हक्काचे उपभोग घेता येत नाहीत. एकतर अशांना नको ते करंटे चाळे सुचतात आणि ते कंगाल होतात, किंवा अशांना असाध्य रोग होतो आणि शेवटपर्यंत अंथरुणाला पडून राहावे लागते. याचे आयोजन नियोजन स्वयंभूपणे कोणत्या तरी गुप्त, अदृश्य, अद्भुत शक्तीकडून होत असते, जेणेकरून अशांची जादा धनसंपत्ती त्यांच्याकडून जो कोणी प्रभुकार्य करत असतो त्याच्याकडे अंतिमतः हस्ते परहस्ते आपोआप जमा होते. त्या शक्तीलाच पुरुषोत्तम असे जाणावे. आपल्याकडे जी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त बौद्धिक, वैचारिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक शक्ती आहे ती आपल्याकडे का आहे, कशासाठी आहे, कोणासाठी आहे याचा शांत चित्ती बसून विचार करा. परमात्मा कोणालाही अनावश्यक काही देत नाही. यामुळे ही जास्तीची शक्ती आपल्याला आवश्यक नसतानाही दिलेली आहे. ती स्वतःसाठी वापरून आध्यात्मिक चोर, लुटारू, डाकू होऊ नका. कारण निश्चितच असे धन संपत्ती अन्य जीवांच्या कल्याणासाठी वापरायला दिलेली आहे. मग असे धनिक कारखाने, उद्योगधंदे, अन्न व्यवसाय सुरू करतात आणि हजारो जणांना रोजगार मिळतो. हजारो कुटुंबीय अन्नाला लागतात. ज्यांना हे जमत नाही ते गरजूंना मदत करतात. उदाहरणार्थ, विकलांग, परित्यक्त महिला, अनाथ बालके, वीरपत्नी इत्यादी यांचे संचित संपवण्यासाठी त्यांच्या पूर्ण शक्तीनुसार प्रामाणिकपणे काबाड कष्ट घेत कर्मयोग करत असतात. अशांना छोटासा व्यवसाय करायला मिळावा, त्यांना त्यांच्या कर्मयोगामध्ये सुविधा व्हावी, त्यांचे कष्ट सत्कारणी लागावे अशा हेतूने मदत करावी. परंतु मदत करून झाल्यावर ते तेथेच विसरून जावे आणि अशांना
आपल्याला मदत करायला मिळाली यासाठी त्यांचे आपल्यावर उपकार झाले ही भावना ठेवावी. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, आणखी मिळावे यासाठी, भरपूर उपभोग मिळावेत यासाठी, प्रसिद्धी मिळावी यासाठी, प्रतिष्ठा मिळावी यासाठी काहीही करू नये. इतर कोणी पुरोहिताने वगैरे विधी सोपस्कार करून आपल्याला काही मिळत नाही. येथे दान धर्म करून फक्त फसगत होते. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही. स्वतः कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही हे पक्के जाणावे. आपली ही जास्तीची शक्ती सर्वांसाठी मोकळी करा. फुलाप्रमाणे फुला आणि आनंदाचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या. स्वतः आनंदात राहा आणि सर्वांना आनंद द्या. आनंद वाटा, आनंद उधळा. सर्व आसमंत आनंदाने भरून जाऊ दे. स्वतःच्या हास्यासह इतरांच्या हास्याचा आनंद घ्या. दिवसाला 10 वेळा जेवायला असलेल्यांना मेजवान्या देऊ नका. ते जेवतील आणि कसलाही आनंद झालेला नसताना औपचारिकपणे तुम्हाला इंग्रजीमध्ये थँक्यू म्हणतील. त्याऐवजी एक वेळही जेवायची पंचायत असलेल्यांना एखाद दिवशी मेजवानी द्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील अंतःकरणापासून उमटलेला नैसर्गिक आनंद पहा. त्याचे तुम्हाला समाधान मिळेल. विश्वास ठेवा, अशा उपेक्षितांसाठी काही केलेत तर ती सर्वोच्च शक्ती तुम्हाला आणखी देऊन अशा कार्याला प्रोत्साहित करते. कारण ते त्यांचे त्या प्रभुभूचे कार्य तुमच्या माध्यमामधून तोच करत आहे. हे त्यांचे कार्य त्याच्या लेकरांसाठी आहे. तुम्ही केवळ निमित्त आहात. हे असे कार्य म्हणजेच त्यांचे भजन पूजन विधी आहेत. याचा अर्थ तो तुम्हाला अशा कार्याच्या माध्यमामधून भेटत असतो. तुम्हाला त्याच्याबरोबर सहकारी म्हणून कार्य करायला मिळते हे तुमचे केवढे अहोभाग्य आहे. सर्व तमाम मंदिरांमधून लाखोंच्या संख्येने भौतिक उपभोग मागण्यासाठी दररोज रांगा लागलेल्या आहेत. आम्ही सदाचे भिकारी आहोत, कारण सतत मागण्याचीच सवय आहे, देण्याची सवय नाही. स्वतःच्या कर्मयोगावर विश्वास नसलेले हे लोक आहेत. त्यांना जे मिळते त्यात त्यांचे समाधान, तृप्ती नाही. विहिरीतल्या पाण्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या धनसंपत्तीचा उपसा केलात तर त्यात आणखी भर आपोआप होत राहते. म्हणजे मागण्यापेक्षा देऊन मिळत राहते. हे त्याने तुम्हाला दिलेलेच नसते. त्याच्या कार्यासाठी ते तुम्हाला विश्वस्त म्हणून त्याने दिलेले असते. कारण त्याचे कार्य तुम्ही करू शकाल असा त्याला तुमचा भरोसा आहे. परमात्म्याच्या विश्वासाला पात्र होणे हे केवढे मोठे तुम्हाला मिळालेले श्रेय आहे. हे असे प्रभुकार्य कैवल्यानंदात करताना तुम्ही त्यात इतके रमता की त्यावेळी तुमचे एक पाऊल योगधामाची यात्रा करत आहे हेच तुमच्या लक्षात येत नाही आणि अचानक तो तुमच्यापुढे उभा राहतो. तुम्ही त्याच्या पायाला मिठी मारायला वागतात तर तो तुम्हाला उचलून घेतो आणि समर्पित करून घेतो. हरिओम.